सत्ताधाऱ्यांना अपेक्षा आहे ती विजयाच्या गुढीची, पण आज मात्र अवघ्या महाराष्ट्रानं आनंदाची चैतन्याची गुढी उभारत नव्या वर्षाचं स्वागत केलंय। पुढच्या काही बातम्या याच नववर्षाच्या संदर्भातल्या। मुंबईमध्ये काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उर्मिला मातोंडकर यांनीही आज गुढीपाडव्याच्या सोहळ्यात सहभाग नोंदवलाय। मोठ्या उत्साहात त्यांनी आज यावेळी रॅलीत सहभाग घेतला, तर दुसरीकडे आरची अर्थात रिंकू राजगुरू सुद्धा दादरमधल्या शोभायात्रेत सहभागी झाल्याचा पाहायला मिळालेली आहे। यावेळी त्यांनी गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। बहुत अच्छा लगता है जब ऐसे दिन पर लोगों के बीच आने का मौका मिलता है। बहुत खूबसूरत त्यौहार है हमारा, क्योंकि ये नववर्ष की शुरुआत होती है और इसलिए नववर्ष के आगमन का स्वागत करने के लिए ये पूरा जो तैयारी करनी पड़ती है। गुढीपाडवा खरं तर 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा मुहूर्त मानला जातो। अर्थातच सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर या दिवशी होते आणि याच संदर्भात आढावा घेतलाय माझी सहकारी स्वाती गोडसे हिनं। चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा नवीन वर्षाचा आजचा हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा मुहूर्त आणि याच मुहूर्ताचा औचित्य साधून अनेक जण खरं तर आज सोने खरेदी करत असतात आणि म्हणूनच ते दर काय आहेत आणि आजच्या शुभ मुहूर्तावरती ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती काय वेगळी ऑफर आहे का ग्राहकांसाठी, हे सगळं जाणून घेण्यासाठी पुना गाडगीळचे ब्रांच मॅनेजर राणा सर आपल्या सोबत आहेत। राणा सर, एकूणच आजच्या दिवशी काय वेगळी ऑफर आणि काय दर सोन्याचे आज? नमस्कार, सर्वात आधी सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आता आम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास करून आमचं कथा कलेक्शन जे काय आहे ते लॉन्च केलेलं आहे। याला आपण 100 वर्षापूर्वीचे जे काही डाईज आहेत ते वापरून आपण ते बनवलेले आहेत आणि ग्राहकांसाठी म्हटलं की आता डायमंडवरती आमच्याकडे 50% मजुरीवरती सूट चालू आहे आणि नवीन कलेक्शन आलेलं आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे ठाणेकरांकडून। दर काय सोन्याचा? आता सोन्याचा दर म्हटलं की 30,860 आहे, जो बऱ्यापैकी आता कमी झालेला आहे, त्यामुळे ग्राहकांना त्याचा नक्कीच फायदा होईल। तर एकूणच आपण पाहतोय दर कमी झालेला आहे, मात्र खरं तर दर जास्त जरी झाला तरी शुभ मुहूर्तावरती सोनं खरेदीचा जो उत्साह असतो तो ग्राहकांचा कमी होताना बघायला मिळत नाही। या ठिकाणी सोनं खरेदी करणारे ग्राहक आहेत, विचारूयात। काका काय खरेदी करताय तुम्ही? सोनं खरेदी करते पाडव्यानिमित्ताने। पाडव्यानिमित्ताने आजचाच मुहूर्त का बरं? आजचा तो मुहूर्तच आहे ना सोन्याचा, 3 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे ते पाडव्यानिमित्त होणार आहे। त्यांची देखील गर्दी, ज्यांचं नुकतंच लग्न झालंय त्यांची देखील गर्दी आहे आणि एकूणच शुभ मुहूर्त साधून सोनं खरेदीचा जो उत्साह आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह स्वाती गोडसे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।